पण तुम्ही असं कुठलं गाव बघितलंय का की ज्याची लोकसंख्या फक्त 2 आहे? तर हा, आपण अशाच गावाला भेट देतोय आज. आणि ह्या गावाचं नाव आहे केवणे. केवणे गाव म्हणजे घनगडच्या बॅक साईडला केवणेचं पठार आहे. आणि इथं फक्त 2च व्यक्ती ह्या संपूर्ण गावात राहतात. तर त्याची स्टोरी आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण याच्यामध्ये फक्त त्या गावाची स्टोरी नसेल तर आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली धमालही आहे. कशा पद्धतीने आम्ही तिथं स्ट्रगल केलंय किंवा आम्ही काही काही गोष्टी तिथं बघितल्यात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अरे हळू हळू हळू, दादा तर जाळीतच घुसलाय. सनसेट इथनं जातातच बघायचं आता. भेटणार आपल्याला सनसेट आता. तर नमस्कार मंडळी, टी ट्रेक ट्रॅव्हल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत. आता तुम्ही बघितलं सगळे जाळीत घुसलेले, ती करवंदाची जाळी होती. आणि मे महिना आता जवळपास आलाय आणि करवंद आता आपल्याला काळी काळी दिसायला लागलेली आहेत. तर मग आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं, भरपूर गँग आहे आज, नाही म्हटलं तरी 13 जण आहेत आपल्यासोबत. तर मग आम्ही ठरवलं आणि मग म्हटलं चला आज करवंद आणि आळू काढूयात. त्याच्यासाठीचा एक स्पेशल ट्रेक अरेंज केला आपण केवणीच्या पठाराचाच. केवणीला आपण मागच्या ढेबे मामांना भेटलो होतो, तर आज आपण त्यांच्याच इकडे जाणार आहोत. आणि मग सनसेट वगैरे बघायचा प्लॅन होता आपला तसा, पण आता तो मिस होईल आपला. तर आता आपण तिकडे जाणार आहे आणि मग तिथं स्वयंपाक वगैरे बनवणार आहोत. आणि मस्त भरपूर गँग आहे. सुजित दादाची फॅमिली आहे, त्याच्यानंतर तिकडं उमेश दादाची फॅमिली आहे आणि आपली ट्रेकिंगवाली मोठी फॅमिली सुद्धा आहे. सगळी थोडं पुढे गेलेली आहेत. तर बघूयात आपला ट्रेक कसा होतोय. आणि ढेबे मामांना पुन्हा आपण एकदा भेटणार आहोत. त्यांच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू सुद्धा पप्पाने आणलेली आहे, तर ती त्यांना देऊयात, कारण त्यांच्यासाठी ती फार मोठी भेट आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर बघूयात आपला प्रवास कसा होतोय. आता मस्त आता सनसेट पण बघायला मिळेल आपल्याला. तर आता केवणीच्या पठाराकडे जाताना आपल्याला असा एक सुंदर व्ह्यू दिसतोय. तर केवणीचा पठार इकडं पुढं आहे ह्या बाजूला, आणि मागे बघा सरसगड दिसतोय तुम्हाला. हा आहे मागे सरसगड. त्याच्यानंतर तैलबैल आहे, ही बोरप्याची नाळ आहे. आणि या बाजूला मागे हा समोर आहे किल्ले घनगड. सुंदर असा सनसेट बघून झालाय आणि चाय घेऊन आलाय. आता आपल्याला लवकर जायचंय. आवरा, हे उठा उठा. आम्ही पण केली. इकडे 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 लेफ्ट 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 लेफ्ट. चल दादा खाली तिथं. आणि आता आपण केवणीच्या पठारावरती प्रवेश केलेला आहे. आता सगळे चाललेले ढेबे मामांच्या घरी. कुत्र्यांचा आवाज यायला लागलाय म्हणजे आपण ढेबे मामांच्या घरी पोहोचलेलो आहे. नेहमीप्रमाणे पप्प्या लीडला, कारण पप्प्याचा कुत्र्यांची काही जास्त हे जमत नाही. कुत्रा त्याला धरू शकत नाही. पप्प्याला मांस घावणार नाही लाचका तोडायला पप्प्याचं, त्यामुळं पप्प्या पुढे आहे नेहमीप्रमाणे. बाकी पाहुणा आहे. हा ओळखलं का? रात्र काय गेली आता नेहमीच की रात्री रस्ता बघायला थांबलो होतो. बरं आहे का? मामा सकाळी ओळखतात. चेहरा दाखव, दाढी दिसली. आता 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 या चला एंट्री करा आतमध्ये. हा, तर आता आम्ही पोचलेलो आहे मामांकडं. सगळी गँग. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं गिफ्ट गिफ्ट आणलेलं आहे. काय दे. नाही नाही तूच दे, तूच. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं गिफ्ट. पाण्याची बाटली नाही बरं का ती. मामाला सांगायला लागत नाही.
चला चला, गिफ्ट काय सगळ्यांना कळलंच असेल. चला मोठं पातेल दे. हा मोठं पाहिजे. आणल्यात 2 पातेल. प्रत्येक जण काम करत नाही असं दिसतंय मला. काही जण मोबाईल मध्ये आहेत, काही जण नुसतेच बघत आहेत. कोण आहे ते, कोण आहे? मी आग लावून आलोय. ए बस तिथं, बस खाली. तू काय वेगळा आहे का काय? बस इथं. 10वीला गेलाय ना. भांडी घासाय मामा, सकाळी सगळी भांडी ठेवा, याला घासायला लावणार आहे. मी आपलं खूप नकारे तिखट टाकू, पाणी कमी येऊ द्या, पळापळ नको. पाण्याची गरज आहे. चिकन मसाला टाकलाय का? टाकलाय. लिंबू टाकला का? लिंबू पिळलास? आलं लसूण पेस्ट टाकली, सब कुछ डाल दिया. थोडे साखर, चहा पावडर, मीठ राहिलं. दूध पण राहिला. मीठ टाकायचं. हा मीठ 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 टाक थोडं. हा ते कसं मीठ आहे ना, पाणी तमालपत्र आधी ते पेशे कचराला लिंबू टाकलं होतं. माझाच गाड्या डॉक्टर गेले या नाही ते पण नाव आहे RBBS. हा बरोबर. काय एकदम 1 नंबर होणार. काय मसाला कमी पडणार आहे. हा का? ठीक आहे, पडू द्या. झालेलं आहे. असं घेतलंय मीठ. ते पण भाजून झालेलं आहे. याला पण लावून दे. मसाला नाही आणला का? कणीस भाजलेले ओठ, बिगे ओठ तसे भाजलेले ओठ. दादा जळेल ते. येऊ ती टॉर्च बंद कर आधी. हा आहेत ना, चांदणे दिसायला लागलेत आता. चंद्र पण दिसतोय. घास ग सकू. बस. हळू ये, अंगावर उडतंय. थांब जरा, शिजलेलं कुठलंही ते माझं पहिलं होतं. हेच बघ. वास यायला लागला रे. ते आधी जळलेत. हा ए अरे असं करू नका रे. नाही 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 नाही. आपण बेरगन्स बाबू. बेर गिल्स बरोबर कॅमेरामॅन पण असतो ना. अरे लय भारी झालंय. असिस्टंट ना. विशेष खोल आहे. मुलींना एक द्या ते. हे खरं आहे. दाखव. मुलींना खातात ना ते ना. खालचं नाही शिजलं. ए अनुष्का, कोण खातंय बघ चिकन वाले. हे आण इकडे, इकडे आण. इकडे आण. आणि हे नाही शिजलेलं, शिजलेलं नाही ते. काय वाटतंय संजू? शिजलंय ते? घे 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 ना. भारी. तू दिसत नाही पण. ओतून दे पाराजी. तर बऱ्याच अथक प्रयत्नानंतर आपला चिकन शिजून मोकळा आहे. त्यानंतर भातही शिजलेला आहे. आणि आता आपल्याला दम द्यायचा चिकनला. नाही आपल्याकडे. दम दे रे चिकनला. दम दे रे. बस झालं चल. सगळ्या बाजूला राईस टाक. टाकू दे थोडं. टाक थोडं. थोडा रस्सा घे रे प्यायला. कसं झालंय बघ ना. वाटी घे ना. तेच घ्यायला आलोय मी. बाबू चांगलं झालं का? मामींना नाही दिलं का? मामी जेवलं का नाही तुम्ही? नाही खाल्लंय आम्ही करून खाल्लं. फक्त व्हेज होते. चला व्हेजचा मेनू काय सांगा जरा पटकन. व्हेजचा मेनू श्रीखंड, चपाती, शाही मसाला भात, शेंगदाणा चटणी, शेंगदाणा चटणी आणि त्याच्यावर खाकरा. लोणचं. आणि नॉनव्हेजचा मेनू काय? पीस नाही दम बिर्याणी. हा व्हरायटी नाही ना. सगळ्यांनी दिलेली दम बिर्याणी. येत पण.
मॉर्निंग. काय घेऊन आलास? आंबा. आहा. त्यांनी गुड मॉर्निंग केलं. ते अरे ह्यांनी पर आउटर लावला होता. काय लावला होता तो? हा हे बघ मामावरती चढले. एक मिनिट. सुप्रभात. बाटल्या घेऊन कुठे चाललंय? चालत या, लढून या. विजयी भाऊ. घेऊन चालले. एक काठी बी घ्या, कावडी सारखं घेऊन येऊ म्हणजे असं आहे का नाही? चाललं नाही. काल लय आंबे खाल्लेत. मामांकडनं भरपूर काय काय खायला घेतलं तुम्ही, त्यामुळे आज ती दोन्ही हांडे आणणार का एकावर एक ठेवून? म्हणजे इथं झरा असल्यामुळे इथं बांधलंय का पूर्वी? हा पक्षी येतो. दिसला. पाणी कसं येईल का कोण असं? होय, इकडे इकडे सगळे इकडे. हे इकडे गावनी हे पाणी काल तुम्ही पिलेलं आहे बघा, बर का? काल तुम्ही रात्री हेच पाणी पिलेलं आहे. हा, ह्याच्यातच स्वयंपाक केलाय. कसं वाटतंय? हा, पण बघ हे उन्हाळ्यात सुद्धा इथं पाणी आहे. हा, पण इथं मामांना हेच पाणी प्यावं लागतं, आहे का नाही? दुसरं हा. हे पाणी बघून वाटतंय का तुम्हाला की कुणी पिल? पण ह्याच पाण्यावर तुम्हाला हे पाणी वापरायचं सुद्धा, प्यायचंय सुद्धा. आणि हा एकमेव सोर्स आहे पाण्याचा केवणीतल्या लोकांसाठी. आता केवणीत जरी मामा मामी दोघच राहत असले तरी सुद्धा पाणी तर सगळ्यांनाच लागतं. तर ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. म्हणजे पावसाळ्यात ठीक आहे की तुम्हाला कुठेतरी साठवता येईल, पण उन्हाळ्यात काय करणार? तर हा एकमेव पर्याय पाण्यासाठी. म्हणजे आपण सिटीमध्ये किती सुखी आहोत, आपल्याला काही स्ट्रगल करावं लागत नाहीये. आणि त्याच्यामुळेच कदाचित आपण वेगवेगळ्या त्रासांना, आजारांना हे झालेलो असतो,
पण इथं मात्र असं नाहीये. इथं तुम्हाला स्ट्रगल करायला लागतंय, आहे का नाही? पाणी असू कुठल्याही गोष्ट त्याच्यासाठी स्ट्रगल करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही स्ट्रगल करता त्यावेळी तुम्ही खूप चांगले आणि निरोगी राहता. त्याचं उत्तम उदाहरण आहे हे. बरोबर का नाही? एकदम एकदम बरोबर. हो का? अरे हा, इथं पण एक सोर्स आहे असाच. पण इथं काय गुरं असतात का? हा 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 हा. गुरं कुठनंही घुसतात काय? ते त्यामुळे बरं झालं तू कठडा बांधून घेतल्यामुळे, नाही तर परत तुम्हाला त्रासच झाला असता गुरांमुळे. हिथलं पाणी तुम्ही नाही पेत, फक्त तेच ना? उतरून असं चालत चालत येतं. तर आता पाणी भरून झाल्यानंतर आपण आलोय सुधागड बघायला. आता सुधागड बघायच्या आधी समोर आपल्याला इथं दिसतोय तैलबैल. तैलबैलच्याच राईट साईडला जर आपण इथं बघितलं, ही भोरप्याची नाळी ही आपण केलेली आहे बघा मागच्या वर्षी, व्हिडिओ पण आहे आपला. त्याच्यानंतर इथं खाली ही दर्या नदी आहे. आणि आम्ही पोहलो होतो ना मागच्या वर्षी, त्या हे हा इथं नाही रे, इथं पोहलेलो आपण. इथं खाली इथं पाणी अजून दिसतंय बरं का त्याला. एवढा आनंद झाला आम्हाला पाणी दिसलं. त्याच्यानंतर आता सुधागडचं बघू आपण. पहिल्या बॉटल भरल्या आणि डायरेक्ट उड्या. हा चिलखती बुरुज दिसतोय आपल्याला सुधागडचा. त्याच्यानंतर बोराई देवी मंदिराचा थोडासा भाग आपल्याला दिसतोय इथं. हा, आणि इकडं कडेलोट पॉइंट आहे बघा, हा तो सुद्धा दिसतोय. हा कडेलोट पॉइंट आहे त्याचा. आणि या बाजूला घोडेजींचं टोक आहे हे, आणि माग सवाष्णी घाटाचं सुद्धा हे दिसतंय आपल्याला. चालली गवळण. लहान मी जेव्हा होतो ना, तेव्हा आमच्या घरी सुद्धा असं नळानेच पाणी यायचं. तर मग ते मला लहानपणीचे दिवस आठवतात. माझ्यासाठी छोटी कळशी असायची आणि चुंबळ पण मम्मीच करून द्यायची. तशी मी बनवायचा प्रयत्न केला. तसं खांद्यावर घेता येतं, लेडीज सारखं एखाद्याला वाटेल अरे असं का उचललंय म्हणून. तर ते एक लहानपणीची आठवण होती की मम्मी असा हांडा उचलून द्यायची, मम्मी घरात जायचो, ते ओतून यायचो. तर हे सगळं मला एकदम हे झालं, आठवलं. मग म्हटलं चला आपण एकदा असं ट्राय करूया. तो माणूस नाही का? ते दगड आहे. दगड आहे तो माणूस नाही. हा माणूस आहे, हालतोय तो. नाही. मामा आता वस्ती दाखवत होते. पूर्वी लोक भरपूर राहायचे ना. टोटल किती संख्या होती मामा? 80-90 संख्या आहे. 80-90. शाळा बांधली होती ती. होय, 7वी पर्यंत होती. आणि आता ही 1 वर्ष 2 वर्ष 2-4 वर्ष परत गेली बांधली तशी गेली. हा 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 पहिली नेली वारीनी. आता हे एक घर होतं. हा एकाला तर 4 वर्ष झाली, तो ज्याला ते अजून आहे हा मोडून चाललंय पडत. हा हा हा. सिमेंट वगैरे कसं आणलं असेल एवढं वरती? अंदाज एकूण आणलाय 17 एकूण आणलं. इकडून चाललं ना तेव्हा सगळं. आपण गाडी यायची ना. हा हा तेव्हा वर्षाची 4 मीटरावर. बरोबर. 7वी पर्यंत होती ही शाळा. हा. सुधागड मधनं हा हा सुधागड मधनं. साधारण लोक काळजी माझ्या परत जिल्ह्यामध्ये घर आहे. हा, आणि सर्व खाली सुधागड आहे. हे सुधागड मध्ये येतं. केवणे सुधागड मध्ये येतं का? सुधागड मध्ये याची ना वरती बन येते. नेहमी 2 भाग आहेत ना. बरं बरं. तिथून वरती लागला पुणे जिल्हा, हा, हा खाली लागला सुधागड. मग तुम्ही आता सुधागड मध्ये येता का पुणे जिल्ह्यात? पुणे जिल्ह्यामध्ये येतात. हा सुधागड मध्ये पण माझं घर आहे, पण ती चालू आहे. हा का? हा 2 घरं होती माझी. जिल्हा रायगड आहे समजा. हा तेच ना, रायगड म्हणजे सुधागड तालुका ना. 7वी पर्यंत ही शाळा होती. हा, हे बघा बरोबर आहे, इथं लिहिलंय ना.
केवनी धनगरवाडा, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. म्हणजे पोस्ट त्यांनी इकडचं रायगड सुधागड लावलेले. मग जास्त लोक सर्व माझा एकट्याचा वाडा ते वरती होता. हा 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 तो कशामुळे आमच्या वडिलांना बंधूक घेतली होती ना बर पुण्या जिल्ह्यातून, हा तवाच्या टायमात तो बांधला. आता हा बघ, हा एक वाडा तुझा, ही कौल आहे. हा हा. पण तसं हे सगळी लोक इथनं जायचं कारण काय मामा? पण पसंत सोय नाही ना. हा सोय काय आहे? बरोबर, सोय काहीच नाही. मग आता आधी इथे शेती करायची का? हा कोण शेती पहिली जोरात शेती, नाचणी वरी कुठे इथं ह्याला काळ्याची, हा या पठाराला, ह्या पूर्ण पठाराला? हा पूर्ण पठाराला. होय. म्हणजे जेव्हा सगळी लोक राहत होती तेव्हा शेत. तेव्हा शेती नाही, 10-15 वर्ष मागे शेती होती सगळी. खातात कोण येते, काय विकायची सोय नाही, नाही नाही काय नाही काय नाही बरोबर आहे. काय नाही. पिकलेला नाही ना ह्यो आता? हा पिकलेलं दिसतं. वास सुटतो झाला चांगला. पिकल्यावर वास सुटतो त्याला. झाडा थोडी वाटत. मामा काढतात ना, बघू आता पिकला असेल तर काढतील ना. नाही ना? हा हा वाला मामा इथला इथला. तो असं दाबल्यावर काय आवाज वेगळा येतो का? बघ बघ. नाही नाही. टांग 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 टांग. शाळा सुटली, पार्टी फुटली. मारून बघतो पिकलंय का. इकडे काय आहे? मडकं तसंच राहिलं का? बघा मडक्यात आहे का? हा आता काय मडक्यात राहत इथे. आता एवढे दिवस राहणार आहे. 4-5 वर्षापूर्वी. महिना झाला नसेल ना त्यात का? काय नाही, मामा हे घरवाले इथले राहणार परत येतात की नाही कधी कधी काय नाही. सुट्टीला गेले ते. सुट्टीला रविवारचे? अरे ते काय आपल्यासारखे येतोय तेव्हा. होय दादा, सुट्टीला शहरातले लोक येतात. हा. ते सोयी सुविधा नाही म्हणूनच लोक सोडून गेलेत ना. आता कोण येणार आहे? हे आमची येतील, आमची. हा हा. ते आता या इलेक्शनमुळे ते तिकडे आहेत. आता ते येते काय काय आमची येतात. पण मामा आता तुम्ही एवढी वर्ष म्हणजे तुम्हाला नाही वाटलं का इथनं निघून जावं? का नाही वाटलं? निवांत आपलं, कोणाची कटकट नाही, हा. कोणाची वरपूर नाही, काय नाही. पण मग आता हे पाणी परत लाईट नाही. जाते. हा ठीक आहे तुम्ही सामान वगैरे भरता आधीच. नाही आम्ही आहे तर त्यानंतर नाही कोणी. संपलं. त्यानंतर इथं कोणी येणारच नाही. सुयादार आहे. आता हा रोड जर झाला असता काय मग काय काय चांगली सोय होणार आहे इथं. पण आता इथल्या जागा तर त्या व्यक्तींच्या नावावरच असतील ना? का नाही जागा नाही, काही नाही. नाही काय नाही. सर्व पाहिजे फॉरेस्ट आहे का? मग उद्या जर हा रोड बीड झाला तर उद्या इथं बाकी गोष्टी होतीलच, आहे का नाही? अरे बरे काय आलं बघ, जनावर कुठले? काय ते जनावर कुठले? नको बाळा, तुला नाही जमायचं. काय हा बुट काढून वरती जाते, बुट काढून जा वरती. बुट आहे. भीती वाटते ना? थोडस मामांचं घर बघू आता आपण. चाकू असेल ना इथं? तुमचं घर आवरायला घ्या चला. माझं मी ठेवलं धुवून तू कुठं आला रे? दर्यागाव. दरेगावात ना? तुमच्या इथं काय म्हणजे तुम्ही काय ना टोनगे लावलेले आहे तिकडे. लावले म्हणजे टोनगणे आहे. न्यायला आलाय हा. तुम्ही? काय ते त्याला काय फक्त लागवडीसाठीच वापरता का लागवडीसाठीच. ह्याला? लावायला भात लावण्यासाठी. होय. टोनगा वापरता, हा. बैल नाही? बैल पण मग ते सुधागडवरचे जे आहेत जनावर ती कोणाची? ती पण आमच्याच गावातले आहेत. हा का? हा. ती काय न्यायला कोणी येत नाही का? नाही ते आता याच टायमाला आता पाऊस पडायला सुरुवात झाली की मग घेऊन जायचं घरी. कारण मी सुधागडवर जातो ना कायम, लय असतात, लय त्रास देतात. पण ती तू पण तिकडचाच? तिकडचं.
सगळे दर्यावाड काय आपलं दर्या गाव म्हणजे ठाकूरवाडी ना. हा ठाकूरवाडी. हा. आम्ही येणार आहे आता परत पावसाळा झाले येणार इकडून. तुम्ही नांदाडणी येता का नाळेनी येता वर? नाही नाले नाही. नांदाडणी वर चढायला अवघड आहे ना. हा तिथून अवघड आहे. तिथून उतरायला सोपं आहे. हा तुझं काय नाव रे? मयूर. शाळेत जातो का? हा. कितवीला आहे? सावील. मग आता काय करतो इकडं? शाळा नाही सुट्टी लागली. बरं ठीक आहे. ये बघा, लवकर निघायला बरे फणसाच्या बिया आहेत. इकडे पहिली गुरं होती का? हे गुरांतच आहे ना हे. आता आहेत की गुरुवर बाहेर चढायला गेले ना. हा हा आता घरात येत नाही, पावसाळी येतात. पावसाळ्यात येतात. हा, हा आता ना ते झालं ते गुरांचे दरी जबन करून टाकलाय. हा हा कोंबड्या येतात आतमध्ये. दुसरा नातू होता मेडिकलचा काहीतरी करत डॉक्टर करतो. मुलं किती तुम्हाला चौघं मुलगा. आणि कुठं असतात सगळे? पनवेलला हे गावातला एक पनवेल असतो तो आता इथं आहे. एक मोठा पनवेल आहे आणि 2 जण पालीला आहेत गणपतीची पाली मग ते येतात का? येतात. आता ते शांत रात्री एखादा फोन आलता तो एखादी नोकरी मुंबईला आहे. तो शनिवारी संध्याकाळी घरी येतो, रविवार राहतो, सोमवारी सकाळचा चालला जातो. चांगली गव्हर्नमेंटच्या नोकरी आहे त्यांना. येणं जाणं असतं म्हणजे. पालीला आहे त्याची नोकरी पालीला ऑफिसात. मग तू पालीवाला तो इकडूनच वरती येतो का? नाही गाडीने येतात. हा तो एक पालीवाला मुंबईला असतो तो त्याशी आलता घाटाणीवर. होय का? आलता ठाकरा सोबत आलता. हा ते आदिवासीसोबत आलता. तेच ना. आता गुरुजी येईन 15-16. आता ते नातवंड वगैरे असतील ना? आज 12 नातोंड 12 आहेत मला. होय. नोकरतोंड आईला इथं उन्हाळ्याच्या सुट्टीत बोलावली तर तुमचा चांगला दिवस निघल. काय तुमची इतकी गँग मोठी होती. हा आता बघा 9 परतुंड आहेत, हा 12 नातोंड आहेत. 12 लाखोंड 9 परतून. अजून एखादा ऍड केला तर टीमच होईल क्रिकेटची. मॅचच होईल इथं केवणीचा पट्टा राहू. लग्न झाले म्हणजे किती नातोंड परतुंड आहेत. आता एकाच नातोंड एकच परतुंड. एक आहे. गेल्या वर्षी लग्न झाले. किती लेखी आहेत? 4 मुलगा 4 आहे. आणि मुली? मुली 2 आहेत. हा. तरी घिसच दिली खाली नाक्षर कोणी पण यायलाच राहते ती. विषय चालू आहे आपला चहाचा. मॅडम तुम्ही इथं गॉगल का घातला? बघू द्या जरा. हा सांगू नाही शकत. बघू जरा. आम्हाला 4 डोळे आले. 4 डोळे बघू. काल तिने डोळ्याला सुद्धा काळी महिना चालली. बघू 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 की. नाही कमी झाला रे. हा हो सूज कमी झाली. काळी मोबाईल मैना. घालून घालून झाली. डोळ्यामध्ये काळी मैना टाकली. उन्हाळ्या संपल्यावर जास्त माडी नाही मिळत का? मिळती पण त्याचं झाड नदीची किती मागच्या वेळेला आता तवाची झाड आहे. तिने बरोबर चालायचे. एका झाडाला किती वेळा येतो? एका वेळा झाडाला 2 वेळा येते. माडी या माडी प्यायला कमी आहे ना? 5 वेळा भरपूर. किती ग्लास बरं? आमच्या दोघांसाठी 1 ग्लास. झालं स्वतःच विचार केला. काय आमच्याकडे बिल. पिक्चर मधलं का नाही घ्यायला पाहिजे. 4 वर्ष काम केलं झालं त्यांचा प्रोडक्शनला. आर्टिस्ट लोकांना जेवण द्यायचं. हा घ्या चहा. चिअर्स चिअर्स. काका म्हणायचं. बोल बोल चालू केलाय. काका नाही दादा म्हणायचं. लहान मी तुझ्यापेक्षा. तर आज आपण बघितलं की केवणी ह्या गावामध्ये फक्त 2च व्यक्ती कसे राहत आहेत. आपण त्यांचं ओव्हरऑल आपण ते कसे राहतात किंवा ते इथं राहिल्यानंतर त्यांना काय काय स्ट्रगल करावं लागतं
कुठल्या गोष्टींना सामोरं जावं लागतं, ह्या एक गोष्टीचा थोडासा आपण आढावा घेतला. आपण शहरात राहतो ना, त्या टायमाला आपल्याला ह्या गोष्टींची जाणीव नसते किंवा ह्या गोष्टी आपल्याला कधीच जाणवत नाही. अगदी थोडा वेळ अर्धा तास जरी लाईट गेली ते आपल्याला नको नको होतं. त्यानंतर आपल्याला पाणी जर एखाद दिवस आला नाही तरी सुद्धा आपली तारंबळ उडते. पण हे असं ठिकाण आहे जिथं तुम्हाला जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागतो आणि ह्या संघर्षातनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर आज आमच्या सोबत बरीच मोठी मंडळी होती आणि पहिल्यांदा पहिले छोटी मंडळी जरा जास्तच होती. तर कसं वाटलं, काय एक्सपिरियन्स होता? फार छान वाटलं. हा, तुला तिला विचार पाहिजे. हिला विचारा. कसं वाटलं बाळा तुला? खूपच छान. खूपच छान ना. हो. काय काय शिकली इथं तू? पाण्याची बचत बा, अजून आणि लाईटची बचत, अजून स्ट्रगल किती आहे दादा. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला खूप काही शिकवतात. पूर्ण शहरामध्ये मिळायला लागलं त्यामुळे आपण ह्या आपल्या गोष्टी विसरत चाललोय किंवा आपल्याला पाण्याचं इतर गोष्टींचं महत्व कमी होत चाललंय. त्यामुळंच की काय आपल्याला अशा ठिकाणी येऊन ह्या लोकांची परिस्थिती बघितल्यानंतर कळतं की अजूनही जगामध्ये अशी परिस्थिती आहे की जिथं तुम्हाला क्षणाक्षणाला प्रत्येक गोष्टीसाठी स्ट्रगल करायला लागते. तर आपल्या ह्या ट्रेकचा किंवा आपल्या ह्या आजच्या व्हिडिओचा सगळ्यात महत्वाचा हाच पार्ट होता की याच्यामध्ये फक्त इतक्या मोठ्या पठारावर इतक्या लांब वस्तीपासून राहणारे हे 2 व्यक्ती आहेत जे कसे राहत असतील त्याचा आपण आढावा घेतला. तर एक मिनिट, व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आता आम्ही धमाल करणार जाताना आम्ही करवंद, त्यानंतर आता आंबे तर खाल्लेले आहेत, करवंद भाऊनी माडी सुद्धा पिलेली आहे, मी थोडीशी माझ्याकडे पार्सल पण घेतलेली आहे. तर खूप सारी धमाल करतच आपण आता पुण्याकडे निघणार आहोत. व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ट्रेकला येणार ना? चला निघूयात आता. तिकडूनच ना. चला, हा घे. आणि अशा रीतीने ढेबे मामा आणि मामी यांचा निरोप घेऊन आम्ही पुण्याकडे मार्गस्थ झालो. अतिशय कमी सुखसुविधा किंवा सुखसुविधा नाहीच अशा परिस्थितीत सुद्धा आपल्याला जगता येऊ शकतं, हे आपण ढेबे मामांकडून शिकलो. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची जर तुमची तयारी असेल तर या जगात तुम्ही कुठल्याही वाईट परिस्थितीत सुद्धा जगू शकता. हे ढेबे मामांच्या चेहऱ्यावरील हसू आपल्याला आपोआप सांगून जातं. त्यामुळेच सुखसुविधांपेक्षा तुम्ही आनंदाने किती जगता हे जास्त महत्वाचं, नाही का? तर भेटूयात पुढच्या अशाच एखाद्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.